हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी सुद्धा मजेत. आज मी तुम्हाला भोपळ्याच्या घाऱ्या कशा बनवतात याची रेसिपी शेअर करणार आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. पहा, भोपळा सुरुवातीला हा भोपळा अर्धाच होता, मी कट करून घेतलेले आहेत. छोटे छोटे पीस असे कट केलेत आणि ते खिसून घ्यायचा. खिसणीने मस्त असा बारीक खिसून घ्यायचा आणि नंतर मग त्यामध्ये खिसलेल्या त्या भोपळ्यामध्ये गूळ घालायचा आहे. भोपळा हा मोठा होता त्यामुळे 1.5 किलो गूळ इथं मला लागलेला आहे. नंतर हे जे आपण गूळ आणि खिसलेला भोपळा एकत्र करून गॅसवरती ठेवायचा आहे एका मोठ्या पातेल्यामध्ये. हा भोपळा शिजायला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागतं. त्यामुळे मोठ्या पातेल्यामध्ये खिसलेला भोपळा आणि गूळ एकत्र करून 15 ते 20 मिनिटं असं आपण भोपळा हा चांगला मस्त शिजवून घ्यायचा आहे. हे पहा, थोड्या वेळानंतर असं याला पाणी सुटतं. त्यानंतर आपण यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालायचं आहे, कारण घाऱ्याला छानपैकी अशी चव येते. मऊ खुसखुशीत असे घाऱ्या बनतात. त्यामुळे 2 ते 3 चमचे तूप घालायचं आणि चांगलं हे मिश्रण ढवळून घ्यायचं. गॅस हा जास्त मोठा ठेवायचा नाही, मंद आचेवर ठेवायचा. त्यानंतर यामध्ये 2 चमचे जायफळ पूड, 2 चमचे वेलची पूड आणि 2 चमचे सुंठ पावडर एवढं घालायचं. प्रमाण लक्षात ठेवा. माझा भोपळा मोठा होता त्यामध्ये 1.5 किलो गूळ बसलेला आहे. कणिकसुद्धा भरपूर लागणार आहे आपल्याला. आता भोपळा शिजत आलेला आहे. हे पहा, इथं दिसतंच आहे आपल्याला, मऊ पडलेलं आहे ते खिसलेल्या भोपळ्याचं. त्यामुळं बघून सुद्धा ओळखतं की भोपळा शिजत आलेला आहे. त्यामुळं गॅस हा बारीकच ठेवायचा. भोपळा शिजून झाल्यानंतर ते भांडं थंड होण्यासाठी खाली उतरवून ठेवायचं. 15 मिनटं लागतात थंड व्हायला. 1 चमचा यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. चवीसाठी लागतंच, ते गोड असतं तरी. त्यानंतर 2 भांड्यांमध्ये गव्हाचं पीठ इथं मी घेतलेलं आहे, एका परातीत आणि एका स्टीलच्या पाटीमध्ये सुद्धा गव्हाचं पीठ असं घेतलेलं आहे. बेसनसुद्धा आपल्याला लागणार आहे इथं. गव्हाचं पीठ आणि बेसन हे दोन्ही एकत्र थोडं थोडं घ्यायचं. चवीनुसार आपण गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ दोन्ही भागांमध्ये केलेलं आहे. दोन्ही पिठांमध्ये 1-1 चमचा मीठ असे अंदाजानं टाकून घ्यायचं. गव्हाचं पीठ आणि बेसन इथं एकत्र करून ठेवलेलं आहे आपण. हे पहा, इथं मी बेसनसुद्धा घेतलेलं आहे, अंदाजानंच घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ आणि हरभरा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन हे दोन्हीही एकत्र करायचे आहेत आणि त्यानुसार यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठही घालायचं. बेसन हे अंदाजानं घ्यायचं आहे. ठराविक अशी याची काही क्वांटिटी फिक्स नसते. त्यामुळं गव्हाचं पीठ जास्त आणि वाटीभर बेसन असं याचं प्रमाण लक्षात ठेवायचं. नंतर आपण भोपळा शिजवलेलं जे काही मिश्रण असेल तर ते या दोन्हीही भांड्यांमध्ये थोडंसं ओतून घेतलेलं आहे. हे पहा, माझं भोपळा मोठा असल्यामुळं 2 भांड्यांमध्ये मला ते डिवाईड करावं लागले. पहा इथं. आणि नंतर मग हे पीठ एकत्र असं मळायला सुरुवात करायची आहे. आता आपण एक गरम असतं, पूर्ण थंड झाल्यावरच तुम्ही हे मळायला घ्यायचं, नाहीतर तुमच्या हाताला भाजू शकतं, चटके बसू शकतात. त्यामुळे हे मिश्रण थंड झाल्यानंतरच कणिक मळायला सुरुवात करायची. कशा प्रकारे कणिक मळायची हे पहा, इथं दाखवलेलं आहे. नीट व्यवस्थित हाताला चिकटतं, कारण गोळाचं प्रमाण असणार आहे इथं, त्यामुळे हात चिकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थित कणिक मळून घ्यायचं. एका भांड्यातलं आपलं कणिक मळून झालेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या भांड्यातलं कणिक मळायला मग सुरुवात करायची. कणिक मळून झाल्यानंतर आपण मळलेल्या कणिकाला थोडंसं तेल लावून मुरण्यासाठी झाकून ठेवायचं. 15 मिनिट हे आपलं कणिक झाकून ठेवायचं. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. जसं आपण चपातीला कणिक मळतो सेम त्याच प्रकारे कणिक मळून ठेवायचं. हे पहा, इथं दाखवलेलं आहे. तेल लावून मस्तपैकी कणिकाला तेल लावून 10 ते 15 मिनटं हे कणिक झाकून ठेवायचं आपण. हे पहा, 2 गोळे झाले आहेत, मोठे 2 असे गोळे.
एक 10 ते 15 मिनटं हे कणिक झाकून ठेवायचं आणि त्यानंतर मग आपण घाऱ्या लाटायला सुरुवात करायची. मोठा गोळा घेऊन चपातीसारखं असं मोठं गोल राऊंडमध्ये पोळी लाटून घ्यायची. त्यानंतर तुमच्याकडे डबा असेल किंवा वाटीच्या शेपने तुम्ही आकार देऊन छोटे छोटे पुरी टाईपमध्ये याचे पीस कट करून घेऊ शकता. हे पहा, इथं मी दाखवलेलंच आहे. गॅसवरती तेल गरम होण्यासाठी मी ऑलरेडी इथं ठेवलेलंच आहे. तेल आपलं गरम तापलेलं आहे. गॅस हा मंद ठेवायचा, मीडियम. आणि मग एक 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 आपल्या अशा या घाऱ्या तेलामध्ये सोडायच्या. मंद गॅस ठेवायचा, बारीक आचेवर. थोडंसं मोठं केलं तर आपल्या घाऱ्या कडक होतात किंवा करपतात, त्या जास्त लाल होतात. त्यामुळं मीडियम आचेवरच आपल्याला या घाऱ्याच्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. हे पहा, मस्तपैकी आपली घाऱ्या इथं फुगलेल्या आहेत. या घाऱ्या तुम्ही नाश्त्यासोबत, मुलांना टिफिनला, डब्याला सुद्धा देऊ शकता. मुलं खूप आवडीने खातात. चहासोबत म्हणा किंवा असंही सहज टाईमपास म्हणून तुम्ही बसून खाऊ शकता. खूप छान लागतात. भोपळ्याच्या घाऱ्या या हेल्दी असतात, पौष्टिक असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि एकदा नक्की ट्राय करून पहा. एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भोपळ्याच्या घाऱ्या कशा बनवतात. मी घेतलेला भोपळा हा खूप मोठा होता, त्यामुळं मी अर्धा घेतला होता खरं तर. तरी पण त्याच्या भरपूर अशा घाऱ्या इथं झालेल्या आहेत. एक टप भरला खरं तर माझा घाऱ्यांनी. माझ्या मुलींना आवडतं त्यामुळं मी बनवत असते. हे पहा, इथं मी दाखवलेलं आहे. खूप छान चवीला, खूप छान असतं, हेल्दी असतं हे. एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी शेअर करा, व्हिडिओ पूर्ण बघा. थँक्यू.